उरड़ तालुका के शहरी क्षेत्र में क्लिनिक और पैथोलॉजी लैब से निकलने वाला मेडिकल बायोमेडिकल कचरा खुले में फेंके जाने का मामला सामने आया है। इसमें मानव जीवन को बड़ा खतरा पैदा हो रहा है। तत्काल जांच कर कार्रवाई की मांग की जा रही है। मेडिकल बायोमेडिकल कचरा एक बड़ी समस्या है। क्लिनिक और पैथोलॉजी लैब से निकलने वाला ये कचरा मानव स्वास्थ्य के लिए खतरनाक होता है। इसके निपटान के लिए शासन की ओर से कुछ संस्थाओं को नियुक्त किया गया है और जो कचरा इकट्ठा करके सरकारी निर्देशों के अनुसार नष्ट करते हैं। इसके लिए क्लिनिक और पैथोलॉजी लैब को निश्चित शुल्क देना पड़ता है, लेकिन ये राशि अपने पास बचाने के लिए इस तरह का कचरा खुले में फेंक दिया जाता है। उरड़ शहर में 4 फाटा स्थित मछली बाजार के पास इस तरह का बायोमेडिकल कचरा खुले में फेंका जाने का चौंकाने वाला मामला सामने आया है। इस संबंध में तालुका मेडिकल ऑफिसर डॉक्टर राजेंद्र इटकरे से पूछताछ की गई, लेकिन उन्होंने अन्य काम में व्यस्त होने की जानकारी दी। उरणमध्ये वैद्यकीय जैविक कचरा हा बेधडकपणे उघड्यावर टाकला जातोय आणि या संदर्भात आपण या संदर्भात संपूर्णपणे खोलवर जाऊन त्याची चौकशी करणार आहोत आणि हा जो जैविक कचरा टाकण्यात येतोय, जे लोक टाकतात त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आपण मागणी करणार आहोत। आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी आहेत श्री इटकरी, डॉक्टर इटकरे, त्यांच्याशी आपण समजून घेऊया आणि जाणून घेऊया। सर, हा जो बायो कचरा आहे, जैविक कचरा आहे, दवाखान्यातून किंवा लॅबमधून निघालेला कचरा आहे, हा कचरा असा उघड्यावर टाकण्याची परवानगी आहे का किंवा त्या संदर्भात मग काय कारवाई होते आणि ती कोणाकडून आणि कशी होते? उघड्यावर टाकण्याची परवानगी नाही। सर्व दवाखाने, प्रयोगशाळा यांना तळोजा बायोमेडिकल व्यवस्थापनातर्फे परवानगी घेऊन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड मार्फत त्यांना तळोजा येथे हा कचरा नियमित देण्याच्या विषयीच्या सूचना आहेत व प्रत्येकाकडे तसे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। तर तरी त्या सर्वांनी त्यांच्या मार्फतच हा जो बायोमेडिकल वेस्टचा जो कचरा आहे हा उघड्यावर जर टाकला तर लोकांची हानी होऊ शकते, शरीराला अपायकारक असतो, त्यामुळे त्याच्यामार्फत त्यांनी त्यांच्याकडेच करावं। असं जर काही झालं असेल तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड याकडे आपण तक्रार करू शकतो व ते ह्याच्यावर कारवाई करू शकतो। नक्कीच सर, कारवाई संदर्भातली आपण माहिती दिली, पण असा उघड्यावर टाकलेला हा जो वैद्यकीय जैविक कचरा आहे याच्यामुळे काही रोगराई पसरली जाते। कशा प्रकारची रोगराई पसरली जाते आणि त्यासाठी इतर नागरिकांनी काय काळजी घ्यायला गरजेचं आहे? असं दूषित वैद्यकीय रक्त असू शकतं किंवा इतर सुया वगैरे असू शकतात, तर त्यामुळे दूषित ह्याच्या जर हाताळले गेले तर कावीळसारखे भयानक रोग होऊ शकतात आणि किंवा दूषित रक्ताचा जर असेल आणि समजा तो एड्सचा वगैरे पेशंट असेल HIV चा, तर त्यांना पण लागण व्हायची शक्यता नाकारता येत नाही त्या ह्याच्यातून। तरी ते म्हणजे हाताला टोचल्यानंतर वगैरे ज्यांनी हाताळला त्याला तरी असं कोणीही करू नये। आणि समजा कोण असं सांगूनही ऐकत नसेल, करत असेल तर संबंधित ग्रामपंचायत जे ह्या सगळ्यांना व्यवसाय परवाना देते सर्वच, आणि बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात असेल तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड, महाराष्ट्र पोल्युशन नियंत्रण मंडळ यांच्याकडे आपण रितसर कारवाई करू। तर नक्कीच हे होते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इटकरे यांनी जी दिलेली माहिती आहे, या माहितीनुसार जो कचरा आहे, वैद्यकीय जैविक कचरा आहे, यामधून होणारी जी काही आजार आहेत किंवा इतर रोग आहेत या संदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली, तर कशा प्रकारची कारवाई होऊ शकते या संदर्भाची सुद्धा माहिती दिली आहे। मात्र हा जो कचरा याप्रमाणे उघड्यावर टाकला जातोय, हा कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा प्रयत्न होतोय किंवा नाही या प्रश्नाकडे आता नजर लागून राहिली आहे। जी न्यूज मीडियासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगढ़। बीमारियों को निमंत्रण देने वाले और नागरिकों की जान से खिलवाड़ करने वाले क्लिनिक और पैथोलॉजी लैब के खिलाफ सख्त कार्रवाई करना जरूरी हो गया है। अब देखना ये होगा कि ऐसे लोगों पर कार्रवाई होगी या उन्हें बचाने का खेल खेला जाएगा। इस पर सबकी निगाहें टिकी हुई है। जी मीडिया टुडे के लिए उरण, रायगढ़ से वीरेश मोडकरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।